इतक्या कडक उन्हात जेव्हा मी माझ्या घराच्या दाराजवळ पोहोचलो, तेव्हा दरवाजा बंद होता. 10 मिनिटे झाले दरवाजा वाजवून, परंतु कोणी दरवाजा उघडायला आले नाही. मला खूप राग येत होता. मग काही वेळानंतर माझ्या आईने दरवाजा उघडला. मी दमून भागून घामाने भिजलेला घरात आलो. माझ्या आईने मला पाण्याचा ग्लास दिला आणि म्हणू लागली, "हे बघ, घरातली सगळी कामं मी केली आहे. झाडून घेतलं आहे, सगळं घर पुसून घेतलं आहे आणि एवढा मोठा भांड्यांचा पाळासुद्धा घासला आहे. आता माझ्या हाडामध्ये एवढा दम राहिला नाही की घरसुद्धा मीच सांभाळू. तू जरा जाऊन तुझ्या बायकोला बघ, ती दिवसभर काय काय करते ती." मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा मी बघितलं की माझी बायको आरामात बेडवर झोपली आहे. मला खूप राग आला आणि तिच्या शेजारी माझी मुलगीसुद्धा झोपली होती. संपूर्ण दिवस मी ऑफिसमध्ये मेहनत करतो, माझं डोकं खर्ची करतो आणि बॉसची सुद्धा कटकटी ऐकायला लागतात मला तिथे. आणि यानंतर दोन बस बदलून घरी येतो आणि या सुनीताला बघा किती आरामात झोपली आहे. रागात येऊन मी त्याला आवाज देऊ लागलो. तेव्हा ती जागी झाली आणि सोबत झोपलेली माझी मुलगीसुद्धा जागी झाली आणि रडायला लागली होती. सुनीता लगेच उठली आणि सोनूची दुधाची बाटली धुवून त्याच्यात दूध टाकून तिला देऊ लागली. तेव्हा सोनू शांत झाली. सुनीता थोडा वेळ सोनूजवळ बसली आणि मी हात धुण्यासाठी बाहेर निघून गेलो. माझी आई बाहेर उभी होती. ती मला म्हणायला लागली, "बघितले का तू तुझ्या डोळ्यांनी? तू गेल्यानंतर तुझी बायको बेडवर पडून असते आणि घरातील सगळी कामं मीच करते." मी विचार केले की रात्री झोपताना सुनीतासोबत या विषयावर बोलू, परंतु रात्री सोनूला झोपवता झोपवता खूपच वेळ झाला होता. तरी सोनू झोपत नव्हती. त्यामुळे सुनीता सोनूला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली होती. परंतु या व्यतिरिक्त खूप वेळ मला सोनूचा रडायचा आवाज येत होता. सोनू रडत होती. त्यामुळे कितीतरी तास झोपू शकलो नव्हतो. मग माहीत नाही कधी माझा डोळा लागला. दुसऱ्या दिवशी कमी झोप झाल्यामुळे माझं डोकं खूप दुखू लागलं होतं. माहीत नाही सुनीता किती वेळ झोपली नसेल. असो, मी माझ्या खोलीत जायला लागलो तर माझ्या आईने पुन्हा मला मागून आवाज दिला आणि म्हणाली, "तुला चहा पाणी हवं की नाही हे विचारायला तुझ्या बायकोला सांग जरा. जेव्हा बघावं तेव्हा बेडवर लोळत पडलेली असते. सोनूचं कारण पुढं केलं आहे आणि स्वतःच झोपा काढत असते." आईचं ऐकून मला सुनीताचा खूप राग आला. मी जेव्हा माझ्या खोलीत गेलो तेव्हा सुनीता पुन्हा झोपलेली दिसली मला. मी तिला रागात आवाज दिला. तिला म्हणालो, शेवटी तू घरात करत काय असते? जेव्हा बघावं तेव्हा झोपा काढत असतेस का?" माझ्या बोलण्यामुळे ती मला हैराण होऊन बघू लागली. ती रडायला लागली आणि म्हणू लागली की माझं आज खूप डोकं दुखत आहे. मग मी रागात माझ्या बायकोला बघितले आणि खोलीच्या बाहेर निघून गेलो. मी माझ्या आईची खोलीत गेलो. आज तर माझी बहीणसुद्धा आली होती. मला बघून ती बडबड करायला लागली, म्हणून तुला तर तुझ्या आईची थोडीसुद्धा काळजी नाही का?" ती मला म्हणायला लागली. "तू फक्त तुझ्या बायकोचीच काळजी घे. मी जेव्हा येते तेव्हा तुझ्या बायकोला आराम करतानाच पाहिलं आहे." घरात ती करते तरी काय? मी शांत बसलो. थोडा वेळ बसल्यानंतर मी किचनमध्ये गेलो तेव्हा माझी बायको सुनीता तिथे होती. माझ्या आईला बीपीचा त्रास होत होता म्हणून माझ्यासाठी वेगळे आणि आईसाठी कमी तेलातले आणि कमी मिठाचे जेवण ती बनवत होती. कधीकधी सुनीता बिझी असताना आई तिच्यासाठी थोडेफार जेवण बनवत असायची. रात्री पुन्हा सोनूच्या पोटात दुखू लागलं होतं. ती खूप रडू लागली होती. जेव्हा मी गाढ झोपेत होतो तेव्हा तिच्या रडण्याचा आवाज आला. मी रागाच्या भरात सुनीताकडे पाहिलं आणि तिला म्हणू लागलो की तू तर दिवसभर झोपा काढत असते, त्यामुळे तुझी झोप पूर्ण होते. मग माझी झोप का खराब करतेस? तिला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून जा. सुनीता गुपचूप उठली आणि सोनूला घेऊन दुसऱ्या खोलीत निघून गेली आणि मग मी आरामात झोपलो. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला गेलो होतो. तिथे संपूर्ण दिवस मी खूप टेन्शनमध्ये होतो. एकतर झोप पूर्ण झाली नव्हती. माझ्यासाठी मी चहाचा कप मागवला आणि चहा पिऊ लागलो. बॉसने सुद्धा आज खूप कामं दिली होती. मी चहासोबत एक पेन किलरसुद्धा घेतली. सकाळी जेव्हा घरातून निघलो तेव्हा सुनीताने टिफिन दिला होता. चहा पिल्यानंतर 1 तासाने मी लंच केला आणि मग ऑफिसमध्ये राहिलेलं काम पूर्ण करण्यासाठी गेलो. 3 वाजता ऑफिस सुटायचे, परंतु माझे अजूनही काम पूर्ण झाले नव्हते. कारण आज माझी तब्येत खूपच खराब झाली होती. माझी खूप चिडचिड होत होती. एकतर सोनूने खूप त्रास दिला होता आणि दीदीचे 2 मुलेसुद्धा आली होती. असो, 4 वाजेपर्यंत मी माझे काम पूर्ण केले
आणि त्यावेळी माझी बससुद्धा निघून गेली होती. खूप वेळ मी दुसऱ्या बसची वाट बघत होतो. यानंतर माझी बस आली आणि मी त्याच्यात बसलो. बाहेर ऊन खूप होतं, त्यामुळे गरम खूप होत होतं. मी घरी आलो तेव्हा सुनीता खोलीतच होती आणि सोनूला झोपवलं होतं. मी रागात तिला बघितले आणि म्हणालो की तू आत्ता झोपेतून उठली आहेस. परंतु ती म्हणू लागली की नाही, सोनूची तब्येत खूप खराब होती. तिला औषध देऊन आत्ताच झोपवले आहे. तिच्या पोटात खूप दुखत आहे. सुनीता उठली आणि मला पाणी घेऊन आली. मी तिला चहा बनवायला सांगितला. सुनीता चहा बनवायला किचनमध्ये गेली तेव्हा माझी आई खोलीत येऊन बसली. मी माझ्या आईला तिची हालचाल विचारली तर ती म्हणू लागली, संदीप तुझी बायको आत्ता उठली आहे. काहीच काम करत नाही. सगळं काम मलाच करावं लागतं. सोनूचं कारण देते आणि बघावं तेव्हा झोपा काढत असते. या वयात आता मी घर सांभाळू का? आईचं बोलणं ऐकून मला सुनीताचा खूप राग आला. मी ताडकन उठलो आणि किचनमध्ये गेलो, जिथे सुनीता होती. मी तिच्यावर खूप ओरडायला लागलो आणि म्हणालो, आत्ताच्या आत्ता चालती हो माझ्या घरातून. तू तुझ्या बापाच्या घरी निघून जा. इथे तू करतेस तरी काय? सगळं काम तर आईच करते. तुला फुकटचं खायला आणलं आहे काय लग्न करून इथे? निघून जा इथून. मला तुझी काहीच गरज नाही. माझ्या अशा प्रकारच्या बोलण्यामुळे सुनीता मला हैराण होऊन बघू लागली आणि काळजीत पडली आणि म्हणायला लागली, अहो संदीप, झालं काय आहे तुम्हाला? तुम्ही मला इतके का ओरडत आहात? माझी काय चुकी आहे? तेवढं बोलत असतानाही मी तिच्याकडे रागाने बघत होतो आणि तिला म्हणालो, माणूस कशासाठी लग्न करतो? त्याच्या बायकोने त्याचं घर सांभाळो म्हणूनच ना. त्याच्या मुलांना सांभाळावं, काळजी घ्यावी म्हणूनच ना. माझी आई एवढी म्हातारी झाली आहे आणि या वयात ती घरातील कामं करताना चांगलं वाटतं का? तुला माझ्या आईच्या तब्येतीची थोडीसुद्धा काळजी वाटत नाही. एकतर तिची तब्येत सारखी बिघडलेली असते. सुनीता माझ्याकडे खूप आश्चर्याने बघू लागली आणि म्हणू लागली, नाही संदीप, घरातलं सगळं काम मी स्वतः करते आणि सगळं काम केल्यानंतरच माझ्या खोलीत जाऊन आराम करते. रात्रभर मला सोनू झोपून देत नाही, म्हणून मी खोलीत आराम करत असते. पण सगळं काम करूनच आराम करते. सुनीता एवढं बोलून सुद्धा मी एकाच गोष्टीवर ठाम होतो की नाही, मी स्वतः काल माझ्या डोळ्यांनी बघितलं आहे. तू दिवसभर काय काय करतेस ते. जेव्हा मी ऑफिसवरून घरी येतो तेव्हा तू झोपलेली असतेस. सुनीता शांत बसली होती. काहीच बोलली नाही. त्यामुळे मला राग खूप आला होता. मी तिला रागातच म्हणालो, आत्ताच्या आता माझ्या घरातून चालती हो आणि तुझ्या बापाच्या घरी जा. जेवढा आराम करायचा आहे तिथे जाऊन तू कर. सुनीता काहीच बोलली नाही आणि तिच्या भावाला फोन केला. काही वेळातच तिचा भाऊ तिला न्यायला आला. तिने स्वतःचे आणि सोनूचे सामान पॅक केले. जेव्हा मी बघितले की ती सोनूचे सुद्धा सामान पॅक करत आहे तेव्हा मला खूप राग आला. मी सोनूचे सगळे सामान तिच्या बॅगेतून काढून टाकले आणि तिला ओरडलो की तुला जायचं असेल तर तू जा, पण माझ्या मुलीला तुझ्यासोबत घेऊन जायचं नाही. मी तिला पाठवणार नाही तुझ्यासोबत. सुनीता खूपच रडत होती आणि हट्ट करत होती की सोनू माझ्याशिवाय राहणार नाही. तुम्ही तिला कसं काय सांभाळणार? मी तिला म्हणालो, तू घरात फक्त एकच काम तर करते. तुला फक्त सोनूला सांभाळायचं असते आणि घरातील सगळी कामं तर माझी आईच करते ना. मग माझी आई सोनूला पण सांभाळेल आणि ऑफिसवरून आल्यानंतर मी सांभाळेल तिला. त्यामुळे तुला काळजी करण्याची काहीच गरज नाही आहे. सुनीताचा भाऊ बाहेर गाडीत बसून हॉर्न देत होता. सुनीताच्या माहेरचे लोक खात्यापित्या घरचे होते. त्यांची परिस्थिती खूपच चांगली होती. परिस्थिती तर आमची सुद्धा ठीक होती. माझ्याकडे फक्त बाईक होती आणि ऑफिस दूर असल्याने मी बसने जात होतो आणि एकतर गरमीमुळे बाईकचा वापरसुद्धा मी कमी करत होतो. थोडा रस्ता सुनसान होता, त्यामुळे बसमध्ये भीती कमी वाटत होती. असो, सारखं सारखं हॉर्न वाजवल्यामुळे सुनीताने आपले सामान उचलले आणि बाहेर निघून गेली. जेव्हा ती सोनूला उचलायला लागली तेव्हा मी सोनूला तिच्याकडून हिसकावून घेतले आणि तिला बाहेरच्या बाजूला धक्का दिला. सुनीता पडता पडता वाचली. ती रडत रडत तिच्या भावाच्या गाडीत जाऊन बसली. तिचा भाऊ गाडीतून खाली उतरला. कदाचित आपल्या भाचीला तो माझ्याकडून घ्यायला आला होता. तो माझ्याकडे चालत येतच होता की सुनीताने त्याला नकार दिला आणि दोघेही मग गाडीत शांतपणे जाऊन बसले आणि तो त्याच्या बहिणीला घेऊन निघून गेला. मी माझ्या खोलीत आलो तेव्हा सोनू रडत होती. मी आजूबाजूला तिची दुधाची बाटली बघितली, पण मला कुठेच मिळाली नाही. जेव्हा मी किचनमध्ये गेलो तेव्हा दुधाची बाटली तशीच सिंकमध्ये पडलेली होती. मी सोनूला तशीच फरशीवर बसवलं.
खुर्ची किंवा टेबलवर बसवले नाही, कारण ती खाली पडू नये म्हणून. तिला खाली जमिनीवर बसून मी तिची दुधाची बाटली धुतली. फ्रीजमधून दूध काढले आणि गरम केले आणि सोनूला बाटलीमध्ये टाकून दूध प्यायला दिले. मग मी तिला घेऊन खोलीत आलो. खूप वेळ झाल्यानंतर मी विचार केला की आता खाण्याचे सुद्धा बघितले पाहिजे. मी तसाच आईच्या खोलीत गेलो आणि आईला विचारलं की खायला काय करायचं आहे. आई बोलू लागली की तुझ्या बायकोने स्वयंपाक केला नाही का? तेव्हा मी आईला म्हणालो, नाही आई, ती तर घरातून निघून गेली आहे. मी तिला घरातून बाहेर काढले आहे. हे ऐकल्यानंतर आई माझ्याकडे आश्चर्याने बघू लागली आणि म्हणाली, संदीप बाळा, आज तर माझी तब्येत खूपच खराब आहे रे. मग मी माझ्या दीदीकडे पाहिले तेव्हा ती बेडवर झोपली होती आणि मोबाईल बघत होती. मी तिला काहीच म्हणालो नाही. हाच विचार केला की दीदी तिच्या घरातील सगळी कामं करते, 2 मुलंसुद्धा सांभाळते आणि घरसुद्धा तिचं वेगळं आहे. इथे माहेरी येते तर थोडा आराम करते, त्यामुळे मी तिला काहीच म्हणालो नाही. मी किचनमध्ये गेलो. किचनमध्ये मी बघितलं की भाजी बनवलेली होती. याचा अर्थ सुनीताने भाजी बनवली होती. जेव्हा मी ऑफिसवरून यायचो तेव्हा तिची भाजी झालेली असायची. मग त्यानंतर मी बघितलं की सिंकमध्ये काही भांडी पडलेली होती. मी विचार केला की यांना कसं धुवायचं. आईची तर तब्येत खराब आहे, त्यामुळे मी स्वतः त्यांना घासायला सुरुवात केली. थोडीच भांडी होती, त्यामुळे धुवून झाली. जेव्हा मी त्यांना मांडणीला लावायला लागलो तेव्हा मला सोनूच्या रडण्याचा आवाज आला. मी धावतच खोलीत गेलो. सोनूने आपली दुधाची बाटली संपवली होती. ती खूपच जास्त रडत होती. मी तिच्याजवळ गेलो आणि तिला उचलले. जसे मी तिला उचलले, मला माझ्या हातावर ओलावा जाणवला. मी बघितले तर सोनूने सुशी केलेली होती. आता हे तर काम आईने केले नसते. मी पटकन सोनूची पॅन्ट चेंज केली आणि खूप वाईट मनाने तिची शी धुतली. एवढंच नाही तर मला उलटीसुद्धा यायला लागली होती, परंतु मला हे काम करावं लागणार होतं. शी धुतल्यानंतर मी सोनूचे कपडे चेंज केले. कपडे चेंज केल्यानंतर तिला मी पाळण्यात टाकले आणि ती सुखाने झोपली. मग कदाचित सुशी केल्यामुळे ती रडत होती. मी बेडवरून सर्व सामान उचलले आणि बाहेर फेकून दिले. जेव्हा बेडशीटला बघितले, ते सुद्धा बेडशीट घाण झाले होते. मी ते बेडशीट काढले आणि कपाटातून धुतलेले बेडशीट बाहेर काढून बेडवर टाकले. मग बाथरूममध्ये जाऊन सोनूचे कपडे आणि बेडशीट धुवून टाकले. आता मी बाथरूममध्ये धुतच होतो की सोनूचा रडण्याचा आवाज आला. मी धावत खोलीत आलो, कारण मी विचार करत होतो की ती पाळण्यातून खाली पडू नये, कारण तिला अजून पाळण्यातून खाली उतरता येत नव्हते. मी सोनूला उचलले आणि आईजवळ घेऊन गेलो. मी आईला म्हणालो की थोड्या वेळासाठी सोनूला सांभाळ, मी आलोच. सोनूला आईजवळ सोडले आणि बेडशीट धुवून टेरेसवर वाळत टाकून खाली आलो. खाली आल्यावर मी किचनमध्ये गेलो. मी विचार केला की भाजी तर सुनीता बनवून गेली होती, पण मला चपात्या बनवायच्या होत्या. मग विचार केला की चला कसं तरी करून चपात्या बनवायलाच पाहिजे. दीदीची तब्येत खराब आहे आणि आईला तर मी सांगू शकत नव्हतो की तू काहीतरी बनव. मी फ्रीज खोलून पाहिलं तर फ्रीजमध्ये पीठ नव्हते. आता पीठ कसं मिळवू? मला तर पीठ कसे मळतात हे सुद्धा माहीत नव्हतं. मग मी विचार केला की बाहेरूनच जेवण ऑर्डर करायचे का? मी आईचं जेवण बघितलं तर आईचे वेगळे जेवण सुनीताने बनवून ठेवले होते. फक्त चपात्या तेवढ्या राहिल्या होत्या. मी हॉटेलमधून गव्हाच्या रोट्या ऑर्डर केल्या आणि मग आईच्या खोलीत गेलो, कारण मला सोनूच्या रडण्याचा आवाज येत होता. मी सोनूला तिथून उचलून आणले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागलो, परंतु मला जाणवले की कदाचित तिला भूक लागली होती. मी किचनमध्ये गेलो आणि तिच्यासाठी सॅरलॅक बनवले. पाहिले तर मला समजले नाही की सॅरलॅक कसं बनवायचं. मग त्या डब्यावर लिहिलं होतं तसं ते बनवायचा प्रयत्न केला. मी तसेच बनवले आणि सोनूला भरवू लागलो. तिने खाता खाता पुन्हा कपडे भरवले होते. तिला खाऊ भरवल्यानंतर तिचे कपडेसुद्धा मी चेंज केले. त्याचवेळी रोट्यासुद्धा आल्या होत्या. सोनूला बेडवर बसून तिच्या समोर छोटी मोठी खेळणी ठेवली होती, तेव्हा ती तिच्याबरोबर खेळायला लागली. इतक्यात दरवाजावर बेल वाजली. कदाचित हॉटेलवाल्याने रोट्या पाठवल्या होत्या. मी रोट्या घ्यायला बाहेर गेलो आणि रोट्या घेऊन किचनमध्ये आलो तेव्हा बघितलं की भाजी थंड झाली होती, कारण खूप वेळ अगोदर सुनीताने भाजी बनवली होती. कदाचित याच्यामुळे त्यावेळेस सोनू झोपली होती, त्यामुळे तिने भाजी बनवून घेतली असेल, कारण लहान मुलांना सांभाळायचं एवढं सोपं काम नाही. मागच्या 3 तासात त्याला हे जाणवलं होतं. मी आईजवळ गेलो आणि आईला म्हणालो की आई, तेवढी भाजी गरम करून घे ना. परंतु आईने लगेच उत्तर दिलं की
नाही संदीप बाळा, मला तर चालायलाची सुद्धा हिंमत नाही होते बघ. मी किचनमध्ये आलो आणि मग माझी आणि आईची भाजी गरम केली. आईचं जेवणाचं ताट केलं आणि तिला खोलीत नेऊन दिलं. मी माझे जेवण माझ्या खोलीत घेऊन आलो. सोनू अजूनपर्यंत तिच्या खेळण्यासोबत खेळत होती. मी लवकरात लवकर मोठमोठे घास तोंडून खाऊ लागलो. हाच विचार केला की जर सोनूने रडायला सुरुवात केली तर भाजी आणि रोटी थंड होऊन जाईल. त्यामुळे लवकरात लवकर मी माझं जेवण संपवलं. आता जेवण झालंच होतं की सोनूने पुन्हा रडायला सुरुवात केली. मग मी सोनूला उचलले आणि तिला कडेवर घेऊनच किचनमध्ये खरकटी भांडी धुवू लागलो. कॉफी पिण्याचा खूपच मूड झाला होता. बराच वेळ निघून गेला होता. माझ्या लक्षात होते की यावेळेला जेवण झाल्यानंतर सुनीता मला कॉफी किंवा चहा बनवून देत होती. ती माझ्याजवळ यायची आणि म्हणायची की तुम्ही खूप थकले असाल, डोके चेपून देऊ का, पाय दाबून देऊ का? आणि ती माझं डोकं दाबायला सुरुवात करायची तर कधी पाय दाबायची आणि मग मला सुख मिळायचं. मी किचनमध्ये आलो तर होतो पण मी कॉफी बनवू शकत नव्हतो कारण माझ्याजवळ सोनू होती. मी पुन्हा माझ्या खोलीत आलो. सोनीला एका खेळणं खेळायला दिलं आणि पटकन किचनमध्ये येऊन तिची दुधाची बाटली धुतली. त्यामध्ये दूध टाकलं आणि ओव्हनमध्ये ठेवलं. फक्त 1च मिनिटातच दूध गरम झालं होतं. मी लगेच दुधाची बाटली घेऊन खोलीत आलो तोपर्यंत सोनूच्या रडण्याचा आवाज येत होता. मी सोनूला दुधाची बाटली दिली आणि ती शांत झाली. त्यानंतर मी सोनूला उचलले आणि तिला कुशीत घेऊन फेऱ्या मारू लागलो. काही वेळानंतर ती झोपून गेली. मी स्वतः तिच्याजवळ झोपलो. माहीत नाही माझा डोळा कधी लागला कारण मागच्या 2-3 तासापासून माझीसुद्धा तब्येत ठीक नव्हती आणि मला खूप दमल्यासारखं वाटत होतं. अर्ध्या रात्री माझे डोळे उघडले कारण मला असं जाणवले की माझे अंथरूण ओले झाले आहे. मी पटकन साईड लॅम्प ऑन केला आणि बघितलं की सोनूने सू केली होती. मी पटकन तिची पॅन्ट चेंज केली, तिचे कपडे चेंज केले. कपाटातून अजून एक बेडशीट काढली आणि तीसुद्धा चेंज केली. झोप एवढी आली होती की ती कपडे आणि बेडशीट मी असेच बाथरूममध्ये फेकून दिली आणि स्वतः झोपलो आणि सोनूलासुद्धा झोपवले. सकाळी उठलो तेव्हा खूपच वेळ झाला होता. तोपर्यंत आईने नाश्ता केला होता. परंतु मी फ्रेश होऊन आलो तेव्हा आईने मला नाश्त्यासाठी विचारले नाही. माझ्या दीदीची मुलंसुद्धा अंगणात खेळत होती. दीदीने सुद्धा मला नाश्त्यासाठी विचारले नाही. मग मी स्वतः किचनमध्ये आलो आणि फ्रीजमधून ब्रेड बटर काढले आणि गरम न करताच लवकर लवकर खायला सुरुवात केली. कारण नाही मला पराठा बनवायला येत होता, नाही मला तेवढा वेळही होता. तसे तर मला नाश्त्यामध्ये पराठा आणि दही आवडत असे. मला माहीत नाही की सुनीता कधी आणि कसे दही बनवत होती, किती दूध टाकत होती आणि त्यात दही किती मिक्स करत होती. मला तर प्रत्येक गोष्ट वेळेवर हातात मिळत होती. मी ब्रेड खाल्ले आणि लवकरात लवकर तयार होऊन ऑफिसला निघालो आणि सोनूला आईजवळ सोडले. संपूर्ण दिवस ऑफिसमध्ये बिझी राहिल्यानंतर जेव्हा मी घरी आलो तेव्हा मला लांबूनच सोनूचा रडण्याचा आवाज येत होता. मी दरवाजा वाजवला तर आईने दरवाजा उघडला होता. सोनू हॉलमध्ये फरशीवर खाली बसून रडत होती. तिच्या आजूबाजूला खूप सारी खेळणी होती. जेव्हा मी आत गेलो तर मला पाहून ती आणखी जास्त रडायला लागली आणि बोबड्या शब्दात पापा पापा म्हणायला लागली. कधी पप्पा तर कधी मम्मा मम्मा म्हणत होती. मी पटकन तिला उचलले तर तेव्हा तिने पॅन्टमध्ये शी केली होती. माझा हात खान झाला होता. मी खूप त्रासलो होतो आणि आईकडे पाहू लागलो आणि आईला म्हणालो की आई तुला येत नाही तर दीदीला तरी सांगायचं ना. शेवट सोनूसुद्धा तिचं कोणतरी लागते ना. भावाची मुलगी आहे, कमीत कमी मजबुरीमध्ये तरी काहीतरी काम तिने केलं असतं. तेव्हा आई म्हणू लागली, नाही बाळा, तुझी दीदी तर दुपारीच तिच्या घरी निघून गेली. 1 महिना झाला तुझी दीदी मला भेटायला आली नव्हती. त्यामुळेच ती मला भेटायला आली होती. मी आईला म्हणालो, दीदीला एवढं तरी कळायला हवं होतं की तुझी तब्येत एवढी बरोबर नाही. 3-4 दिवस अजून राहिली असती तर काय झालं असतं. मला तर कळून चुकले होते की घरातील वातावरण बघून ती तिच्या घरी निघून गेली होती. कारण मागच्या वेळी ती जेव्हा आली होती तेव्हा 15 दिवस राहून गेली होती आणि मला स्वतःला जाणवले होते की तिची दोन्ही मुलंसुद्धा सुनीतानेच सांभाळली होती आणि दीदी आराम करत असायची. तरीसुद्धा त्यांच्या तोंडी हेच असायचं की सुनीता चांगल्या प्रकारे आमची काळजी घेत नाही, आमच्याकडे नीट लक्ष देत नाही. मी हाच विचार करत होतो की सोनूचा जोरजोरात रडण्याचा पुन्हा आवाज आला. मी पटकन बाथरूममध्ये गेलो तेव्हा रात्रीचे कपडे बघून माझे डोकं खराब झालं. आता कसे असले तरी मला हे स्वतःलाच करावं लागणार होतं.
मी सोनूचे कपडे काढले आणि तिला अंघोळ घालायला लागलो. मला या सगळ्याचा अजिबात अनुभव नव्हता, परंतु हे सगळं आता मलाच करावं लागणार होतं. मी सोनूला चांगल्या प्रकारे तयार केलं आणि खोलीसुद्धा चांगल्या प्रकारे आवरली. मग लगेच बाथरूममध्ये जे घाण कपडे होते त्यांना धुतलं. माझं शर्टसुद्धा धुतलं आणि टेरेसवर सुकवायला निघून गेलो. मला भरपूर काही आठवत होतं की एवढं सगळं काम केल्यानंतर सुनीताच्या कपाळावर कधीच आठ्या आल्या नव्हत्या. जर तिला मी काही बोललो तर ती हसून विषय टाळायची. या व्यतिरिक्त सुद्धा ती माझी खूप काळजी देखील घेत होती. हे सगळं काही आईमुळे झाले होते. कारण आई मला प्रत्येक वेळेस टोमणे द्यायची, म्हणायची, तुझी बायको घरात काहीच काम करत नाही. माहीत नाही आईला सुनीताचा एवढा राग का येत होता. मी किचनमध्ये गेलो, तिथे काहीच बनवलं नव्हतं. फक्त आईचे जेवण बनवले होते. सोनूला गरम दूध करून दिले आणि हाच विचार करत होतो की इतकं भडकवल्यानंतर आईने एवढंच केलं की स्वतःसाठी कमी मिठातले आणि कमी तेलातले जेवण बनवले, पण मुलाला विचारले सुद्धा नाही. आई त्यावेळेस म्हणायची की सगळी भांडी मीच घासत होते, परंतु आता तर खरकटी भांडी सिंकमध्ये तशीच होती. आई हे म्हणत होती की फरशी मी पुसते, परंतु 2 दिवसापासून फरशी घाण दिसत होती. मी किचनमध्ये गेलो आणि काही भांडी घासली. किचन आवरलं आणि खोलीत येऊन सोनूला उठवले आणि तिला प्रेम करू लागलो. सोनूला म्हणालो की चल बाळा. जेव्हा मी बाहेर निघालो तर आई म्हणाली, संदीप बाळा कुठे जात आहे? मी आईला म्हणालो, आई मला माहीत आहे मला कुठे जायचं आहे. हे बोलताना मी माझी बाईक काढली आणि सोनूला पुढे बसवले आणि बाईकला त्या बाजूला नेले जिथे मला जायचं होतं. मला समजले होते की मी सुनीताशिवाय अपूर्ण आहे. माझ्या बायकोशिवाय माझं घर अपूर्ण आहे. हे सगळं काही माझी मुलगी, माझे घर, माझ्या बायकोने तर सांभाळलं आहे. मला अजूनसुद्धा आठवत होते की सकाळी ऑफिससाठी कपडे काढून ठेवणे माझ्यासाठी किती अवघड काम होते. ते तर सुनीताचीच कृपा झाली, कारण तिने माझे काही कपडे प्रेस करून कपाटात ठेवले होते. मी याच विचारात होतो की मी सुनीताच्या माहेरी पोहोचलो. मी दरवाजा वाजवला तर दरवाजा सुनीताच्या वहिनीने उघडला होता. मी त्यांना नमस्ते करून आतमध्ये आलो. त्यांनी सोनूला माझ्याकडून घेतले आणि तिला प्रेम करू लागल्या. मी त्यांना सुनीताबद्दल विचारले तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सुनीता तिच्या खोलीत बसली आहे. मी जेव्हा सुनीताच्या खोलीत गेलो तेव्हा मी हे बघून हैराण झालो की सुनीताचे डोळे रडून रडून सुजले होते. कदाचित ती खूप जास्त रडली होती. मी तिला आवाज दिला. ती मला बघून खूप हैराण झाली आणि लगेच उठून उभी राहिली आणि सोनूबद्दल विचारायला लागली. ती बाहेरच पळतच गेली आणि सोनूला आपल्या कुशीत घेऊन चुंबन देऊ लागली. हे सगळं बघून मला खूप आनंद झाला होता. मी सुनीताचा हात पकडला आणि तिला म्हणालो, सुनीता मी माफी मागायला आलो आहे. तुझ्याशिवाय माझं घर अपूर्ण आहे. मी बोलतच होतं की ती हसायला लागली आणि सोनूला प्रेम करू लागली. ती एक पत्नी होती आणि एक आईसुद्धा होती. ती खूप आनंदाने माझ्यासोबत माझ्या घरी आली. फक्त या 2 दिवसातच मला जाणवले होते की एका पत्नीशिवाय घर, पती आणि मूल हे सगळं काही अपूर्ण आहे. तिच्याशिवाय घराला घरपण नाही. मित्रांनो, खरंच म्हणतात, स्त्रीशिवाय मुलीशिवाय घराला घरपण नाही, हे तितकंच खरं. तुम्हाला काय वाटते? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजची ही कथा आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.